नमस्कार मित्रांनो, सोलापूरच्या गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी गाडीत तुम्हाला दिसतोय, गाडी चालवतोय कार. तर आजचा हा एकदम स्मॉल म्हणजे छोटस व्लॉग असणार आहे, सोलापूर टू अक्कलकोट. चला तर मग आता आज गुरुवार असल्या कारणाने मी पण अक्कलकोटला चाललोय, तुम्हाला पण अक्कलकोटचा प्रवास दाखवतोय. तर आता निघालो आपण अक्कलकोटला. तर थोडंसं अक्कलकोटचं पण दर्शन तुम्हाला दाखवणार आहे, महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो आजच असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, ठीक आहे. तर चला तर आता जाऊयात. आता हे रस्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो, केवढं मस्त रस्ता झालेला आहे. आधीचं जे कोणी आधी येत होतं महाराजांच्या दर्शनासाठी, तर त्यांना म्हणजे सारखं येणारे असणार आहेत त्यांना तर कळतंच की आधीचा रस्ता कसा होता आणि आत्ताचा रस्ता कसा आहे. एवढं सुंदर रस्ता झालेला आहे ना मित्रांनो. हे टॉपअप रस्ता आहे. आधी 1 तास लागायचं जायला, आता अर्धा तासात 30 मिनिटात आपण अक्कलकोटला पोहोचतो. असा या पद्धतीचा हायवे झालेला आहे, पूर्ण कॉन्क्रीट हायवे आहे. आणि थोडंसं गाडी जपून चालवायला पाहिजे या रस्त्याला, कारण इथले काही लोक आहेत, रहिवासी लोक जे काय आहे ते जवळपासचे आजूबाजूचे, तर ते कसेही कुठूनही गाडी रॉंग साईडनं म्हणा कुठूनही गाडी त्यामुळे थोडंसं इथे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं तर आहेच. त्यासाठी थोडंसं बघायला पाहिजे, ट्रॅफिक पोलीस कडून अपेक्षित आहेत. त्यांना थोडीशी शिस्त लावायलाच पाहिजे एवढं. आणि ते आता सनाट गाड्या निघतात आणि बाहेरचे रस्ते पण बाहेरचे जे गाड्या येतात, पुणे मुंबईचे म्हणा, इकडे कोल्हापूरचे सांगलीचे म्हणा, या साईडचे जे येतात ना, त्यांना नाही एवढं माहित नसतं ना. आता रस्ता एवढं क्लीन आहे सगळं बघितल्यामुळे ते आपली गाडी सणकवतात, 90-100च्या स्पीडनं निघतात. त्यामुळे ना त्यांना तेवढं माहित नसल्या कारणानं इथल्याही रहिवासी लोकांना पण कळायला पाहिजे की आपण रॉंग साईडनं आणि कुठेही गाडी कुठूनही हे करू नये. त्या हिशोबाने गाडी चालवलं तर मग तुम्हाला पण व्यवस्थित वाटेल. आणि बाय रोडनं आलात तर एवढं असेल. आणि तुम्हाला यायचं असेल तर सोलापूर कुठून पण आला असेल तर तुम्हाला तुमचं एसटीनं प्रवास करणारे जे काही इच्छुक असतात लोक, त्यांना जास्त माहिती असते एसटीनं केलेला प्रवास चांगला असतो म्हणून. तर ते आपलं सोलापूरच्या एसटी स्टँडच्या पासून इथपर्यंत प्रत्येक एक 15-20 मिनिटाला एक गाडी आहे इकडे जाण्यासाठी. आले बा आपली लालपरी आहे का. कंटिन्यू गाड्या आहेत, काही विषय नाही. गाड्यांचं जाण्यासाठी तर काहीच विषय नाही आपल्याला. इथे खूप सोयीस्कर झालेलं आता हे महाराजांच्या दर्शनासाठी, ठीक आहे. तर आता आपण असंच हळूहळू पुढे जाऊया, काय काय होतं बघू. तुम्हाला तिथलंही दर्शन दाखवतो पूर्ण, ठीक आहे. मित्रांनो, इथे एक छोटंसं टोल प्लाझा लागतो, पण ते फक्त कमर्शियल म्हणजे मोठ्या व्हेकलच्या लोकांनाच आहे, मोठ्या गाड्यांना. तर आपल्याला नाही आहे, ते कार लोकांना असलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण वळसंगच्या इथं आहे, टोल नाक्याच्या इथं तुम्ही बघू शकता ना. वळसंग टोल नाका आहे, हे मोठं टोल नाका. ते आधी जो छोटं होतं तिथं आपल्याला पे करायचं नाही, इथं आपल्याला पे करावं लागतं टोलचा. आणि इथं तुम्हाला काही खायचं वगैरे, थोडं स्नॅक्स वगैरे घ्यायचं असेल तर या साईडला तुम्हाला बघू शकता किती सुंदर सुंदर असे चांगले तिथे हॉटेल्स वगैरे. इतर प्युअर व्हेज आहे सगळं. महाराजांच्या दर्शनासाठी काही खायचं असेल, भूक लागली असेल, लांबून आल्या नसेल तर तुम्हाला इथून सगळं खाऊ शकता तुम्ही, ठीक आहे. तर आता आपण जाऊयात पुढं. तर मित्रांनो, आता आपण अक्कलकोटच्या जवळ फक्त 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आलेला आहे. तर इथं तुम्हाला बघू शकता हॉटेल अजिंक्य तारा आहे इथं समोर. एवढं सुंदर हॉटेल आहे ना मित्रांनो. या हॉटेलचं तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ना, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी. इथं नवीन झाल्याच मी ते हॉटेलचं रिव्ह्यू व्हिडिओ काढलेला आहे. इथं हॉटेलमध्ये एवढं सुंदर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ते नसेल तरी पण सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर गेला तर पॉप्युलर व्हिडिओमध्ये बघितलं तरी क्लिक करून तुम्ही चेक केलं तरी पण पॉप्युलर व्हिडिओमध्ये 3 ते 4 नंबरवरती ह्या हॉटेलचं व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. कारण ह्या हॉटेलचं इतकं अप्रतिम मला प्रतिसाद भेटलेला या हॉटेलचा. तर प्रत्येकाला खूप जणाला हे हॉटेल आवडलेलं. तुम्हाला मला
मला एवढं खात्री आहे की नक्की तुम्हालाही आवडेल. तुम्ही तिथून जाऊन तुम्ही बघू शकता मला माझा हा ते व्हिडिओ, ह्या हॉटेलचा व्हिडिओ. खरंच एकदम खूप सुंदर हॉटेल आहे, एकदा तुम्ही नक्की चेक करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे माझं की आपलं आज सकाळीच मी चेक केलं माझ्या यूट्यूबचा, तर आज सकाळीच 21,000 सबस्क्राईब माझ्या आज कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो तुमच्या या सपोर्टमुळे मला असेच सपोर्ट करत राहा. असेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका मित्रांनो. आणि अजून एक महत्त्वाची विषय असा आहे की मित्रांनो आपल्या एका कॅटेगरीवर व्हिडिओ बनत नाही, आपले ऑल टाईप व्हिडिओ असतात माझ्याकडे. म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवतो. ट्रॅव्हलिंग केलं तर ट्रॅव्हल ब्लॉग असतो माझा, आणि कुठे फेस्टिवल असेल तर फेस्टिवलचं पण ब्लॉग असतो आपला. या असे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे, कारण की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची गरज नाही. माझ्या चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवर भेटणार आहे. तर मित्रांनो खरंच तुमच्या मनापासून आभार करतो आहे. तुमच्यामुळं आज माझे 21,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. असं सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि माझ्यावरती पण तुमचा. तर चला आता लयच जवळ आलेलं आपण. इथून 1.5 ते 2 किलोमीटरवरती महाराजांचं मंदिर आहे, स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे अक्कलकोटच्या. तर एकदम जवळ पोचलेलं आपण. चला तर आता आपण तिकडे जाऊयात. मित्रांनो हे वाहनतळ म्हणजे पार्किंगसाठी जातो. इथे 50 रुपये पे करावं लागतं. इथून पार्किंगकडे जातोय. पार्किंग खूप मोठे आहे मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मित्रांनो हे अन्नक्षेत्र आहे, इथं तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. तर आता मी थोडंसं लवकर आल्यामुळं उशीर होईल मला, कारण अजून टाईम आहे खूप. 12 वाजता सुरुवात होतो अन्नक्षेत्र हा प्रसादासाठी. तर मला नाही वेळ भेटणार, मी लवकर निघणार आता दर्शन करून महाराजांचं. तर तुम्हाला फक्त इथून दाखवणार आहे. सगळं पार्किंग एरिया मित्रांनो, खूप मोठं पार्किंग एरिया आहे. चालतच भरपूर पाय दुखेल तुमचा, इतकं मोठं पार्किंग एरिया आहे. पार्किंगला काही टेन्शन नाही आहे. आणि ही लाईन लागतो या इथे सगळं लाईन लागतो प्रसादासाठी. अजून चालू नाही झाला प्रसाद. ह्या साईडला महिलांसाठी आहे, महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी लाईन आहे. हे लता मंगेशकरनं दिलेली 2 गाड्या आहेत मित्रांनो गिफ्ट म्हणून. इथं हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. तर आता आपण महाराजांच्या दर्शनासाठी निघूयात आता इथलं सगळं बघितलं आपण, अन्नक्षेत्र, पार्किंग येते. आता दर्शनासाठी आता आपण मंदिरला जाऊया. इथून आज जायचं आपल्याला मंदिरला. गर्दी तर आहे भरपूर गुरुवार असल्या कारणानं. दर्शनाला जातानाच तुम्हाला इथे पेढे वगैरे प्रसादाच्या रूपात तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. पेढे वगैरे का घेऊ तो दादा पेढ्यासाठी मला घे म्हणत होता.
चप्पल स्टँड आहे. मेन द्वार. मित्रांनो हे सगळं ते तुम्ही बघताय ना, हे सगळं रिनोव्हेशन केलेलं आहे. पूर्ण मंदिर खूप सुंदर असं केलेलं आहे. आतल्या साईडला एअर कंडिशन पण थोडंसं काम चालू आहे. अजून एअर कंडिशन आहे पूर्ण मंदिर. बघू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन वगैरे करून सगळं केलेलं आहे मस्त आतल्या साईडला. बंधुका आणि तीर पाहता दिसे भयंकर विस्मय प्रद प्रसंगतो शत्रुमित्र नंदकबंध. तर मित्रांनो माझं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल. आणि आज थोडीशी गर्दी पण होतीच मंगळवार असल्या कारणानं, गुरुवार असल्या कारणानं. तर मला महाप्रसादाचं तर घेता येणार नाही, त्याला अजून उशीर आहे महाप्रसादाला. तर आता आम्ही लगेच निघणार आहे, कारण मला इथून खूप लांब जायचं आहे. त्यासाठी मी लगेच निघणार आहे.